नमस्कार. चला आज आपण अशी भाजी बनवणार आहोत जो घरामध्ये सर्वांना खूप आवडते, लहान मोठे सर्वांना. सर्वात अगोदर आपण काबुली चणे रात्रभर भिजवून घेतले, 4 शिट्ट्या लावून उकडून घेतले. बघा मस्त मऊ शिजलेले आहे. यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकून शिजवून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा, एक टोमॅटो, लसूण आणि अद्रकचा तुकडा घेऊन याची पेस्ट बनवून घ्यायची. कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचं. यामध्ये एक छोटा कांदा बारीक कापून घ्यायचा. कापलेला कांदा पण घालायचा आणि अद्रक लसूण टोमॅटोची पेस्ट पण घालायची. यामुळे भाजीला खूप भारी चव येते. अशी छोले भटुरेची रेसिपी नक्की करून बघा, खूप खूप टेस्टी होते. मसाला आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ, परतून घेऊ. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. मसाल्याचं पॅकेट घेतलंय 5 रुपयेवालं छोले मसाला. पूर्ण पॅकेट टाकून द्यायचं. 1 चमचा तिखट, वर्षभराचा साठवलेला मसाला अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, चिमूटभर हळद. मसाला परतून घेऊ छान तेल सुटेपर्यंत. खूप भारी होते ही भाजी. दोन 3 चमचे पाणी घालून घेऊ. आता पाणी घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा. बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण आता उकडलेले छोले घालून घेऊ. तुम्ही या छोल्यांमध्ये बटाटा पण उकडू शकता. यामध्ये टाकलेले आहे आपण छोले. बघा छान तरी आलेले आहे. कसुरी मेथी चोळून घेऊ, टाकून घ्यायची. यामध्ये कसुरी मेथीने छोले भटुरेला चवीनुसार मीठ. 10 मिनिटं आपण छोले शिजून घेऊ. यामधलं पूर्ण पाणी संपेपर्यंत छोले शिजून घ्यायचे. तुम्हाला थोडासा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता. पुरी सोबत छोले भटुरे खूप छान लागतात. नक्की करून बघा. पीठ मळून घेतलंय मी. बघा आपली भाजी छान उकळलेली आहे. सगळीकडून कडाला बघा तरी आली आहे. अर्ध पाणी आटलेलं आहे. अजून आपण शिजून घेऊ. बघू शकता सर्व पाणी आटलेलं आहे छोले भटुरे मधलं. पुरी सोबत अशीच भाजी खायची. आपली भाजी तयार झालेली आहे. बघू शकता छान अप्रतिम टेस्ट येते. अशा पद्धतीची भाजी करून बघा. छोले भटुरे घरामध्ये लहान मोठे सर्वांना खूप आवडते. खूप झटपट आणि सिंपल रेसिपी आहे. खायला खूप टेस्टी लागते. पुरीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण गोळे बनवून घेऊ. छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे अगोदर. पीठ लावून पुरी लाटायची, म्हणजे तेलगट होत नाही पुरी. खूप टेस्ट अशी फुगते पण. तेल लावून पुरी लाटल्याने खूप तेलगट पुरी होते. त्यामुळे मी पीठच लावून लाटते पुरी. सुकी सुकी होते, तेलगट होत नाही. खायला पण चांगली लागते. बघा पतली लाटलेली आहे पुरी. आता तेल तापलेलं आहे. आपण पुरी तळून घेऊ. पुरी अशी टम फुगते पीठ लावून लाटल्याने. तेल लावल्याने पण फुगते, पण तेलगट होते. त्यामुळे मी पीठ लावूनच पुरी लाटते.
पुऱ्या लाटून ठेवल्या मी, एक एक आपण तळून घेऊ। बघू शकता आपली पुरी कशी टम फुगते। माझी पुऱ्या तळायची कढाई आहे त्यामुळे अशी झाली आहे। प्लीज लाईक सबस्क्राईब करा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। प्लीज सपोर्ट करा, व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या पुऱ्या आता तळून झालेल्या आहे, ही लास्ट वाली आहे। बघू शकता आपल्या पुऱ्या टम फुगलेल्या आणि अजिबात तेलकट नाही झाल्या। आपली भाजी पण तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा। परत सांगते, माफ करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।